हॅलो एव्हरीवन, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 2 दिवसांपूर्वी टाउन प्लॅनिंग असिस्टंट अर्थात TPA या एक्झामची ॲन्सर की आलेली आहे. या ॲन्सर कीमधून बऱ्याच मुलांनी आपला स्कोअर चेक केलेला असेल आणि त्याचं ॲनालिसिस देखील केलेलं असेल. तरीही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि पहिली गोष्ट की बरेच जण असे असतात, क्वचित असतात की जे आपला स्कोअर चेक करत नाही. कशामुळे की सर स्कोअर जर बघितला तर डिमोटिवेटेड होऊन जाईल किंवा मग कॉन्फिडन्स कमी होईल, या कारणांमुळे बरेच जण आपला स्कोअर चेक करत नाही. अशा विद्यार्थ्यांना एकच सांगावंसं वाटेल की जोपर्यंत तुम्ही तुमचा स्कोअर किती आला आहे आणि तुमची चूक कुठे झालेली आहे हे बघणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला इम्प्रूव्ह काय करायचं आहे हे समजणार नाही. म्हणजे आजचा व्हिडिओ हा स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा TPAमध्ये जो स्कोअर आहे तो 130 ते 140 150च्या आसपास स्टक होतो आहे, बरोबर. मग जर तुम्हाला वाटत असेल की आपला स्कोअर लो येतो आहे आणि म्हणून मग मी स्कोअर चेक करणार नाही आहे, तर हे चुकीचं आहे. का? कारण तुम्हाला तुमच्या चुका कळायला हव्या आणि कुठे इम्प्रूव्ह करायचं आहे हे तुम्हाला कळेल. गेल्या 2 दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत बोलणं झालं ज्यांनी TPAची एक्झाम दिलेली होती, ज्यांचे स्कोअर्स आलेले आहेत आणि बऱ्यापैकी मुलांचा स्कोअर जो आहे हा 130 to 150 ह्या रेंजमध्ये अडकलेला आहे. 140च्या अबव देखील जे विद्यार्थी गेलेले आहेत ते कमीच होत आहे. म्हणजे तुम्हाला 120 to 140 ही रेंज जी आहे ती जास्त दिसेल. आणि अशा विद्यार्थ्यांसोबत बोलणं झाल्यानंतर त्यांचा स्कोअर कमी येण्याचं कारण किंवा ह्या रेंजमध्ये येण्याचं जे प्रामुख्याने जे कारणं आहेत ते कारणं मी तुम्हाला सांगणार आहेत. आणि त्यानंतर याचं आपल्याला BMCमध्ये रिपिटेशन कसं अवॉइड करायचं आहे आणि BMCमध्ये स्कोअर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर जे प्रमुख कारणं आढळले यापैकी सगळ्यात महत्त्वाचं जे कारण दिसून आलं, जे ह्यावेळेस कदाचित वेगळं कारण होतं स्कोअर कमी येण्यामागचं, म्हणजे हुशार मुलं ज्यांचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे, ज्यांचं नॉन टेक्निकलवरती चांगली कमांड आहे, बट त्यांनी कुठे स्कोअर कमी आला त्यांचा ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगमध्ये. ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे 15 क्वेश्चन्स होते. बऱ्यापैकी मुलांचे फक्त 7 ते 8 क्वेश्चन्स या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. आता ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग सारखा विषय ज्याचे हातातले मार्क्स असतात, म्हणजे तुम्ही जर सॉल्व केलं आणि ॲन्सर जर करेक्ट आलं तर तुम्हाला शुअर शॉट मार्क मिळतो. जसं टेक्निकलमध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन आला तर तिथे आपल्याला मार्क कमी जास्त होऊ शकतो, आपण तिथे शुअर नसतो. बट ॲप्टिट्यूडचं काय आहे, तुम्हाला फॉर्म्युला नोन असेल आणि एकदा की तुम्हाला त्यामागची कन्सेप्ट कळाली की तुमचं ॲन्सर हे करेक्ट येतंच. बट झालं काय आहे ह्या एक्झाममध्ये, मुलांनी रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडमध्ये सिली मिस्टेक्स केलेल्या आहेत. इवन ज्यांचा टेक्निकलचा स्कोअर चांगला आहे बट ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगमुळे ते रिव्हर्स आलेले आहेत. सर ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगमध्ये स्कोअर इम्प्रूव्ह कसा करायचा, इम्प्रूव्ह कसं करायचं याविषयी आपण थोड्या वेळात बोलूच. बट मी कारणं सांगतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगमधलं अजून एक आढळून आलं की सर जे टॉपिक्स आम्ही केलेले नव्हते, फॉर एक्झाम्पल सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हे जे 2 टॉपिक आहेत इंटरेस्टबद्दल असतील किंवा मॅथ्सचा जो पार्ट आहे रेशो अँड प्रपोर्शनवरती बऱ्यापैकी न्यूमेरिकल्स आलेले होते, हा पार्ट आम्ही सिलेबसमध्ये मेन्शन नव्हता म्हणून केलेलाच नव्हता, बरोबर. ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगचा जो सिलेबस असतो यामध्ये डिटेल्ड कधीही मेन्शन नसतं टॉपिकचे नावं. कधी ते काय विचारतील हे सांगता येत नाही, म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपल्याला ॲटलिस्ट जे स्ट्रॉंग आहे ते स्ट्रॉंग ठेवायचेच, बट जे आपल्याला वाटतं आहे की सिलेबसमध्ये नाही आहे बट ॲटलिस्ट त्याचे फॉर्म्युले तरी लर्न असायला हवेत, हे थोड्या वेळात मी बोलतोच. म्हणजे 2 प्रामुख्यानं कारणं. सगळ्यांनी पेन पेपर घेऊन बसायचे, मी जे जे सांगतो ते नोट डाऊन करायचे आणि तुमच्या देखील सेम मिस्टेक्स असतील तर त्या देखील नोट डाऊन करायच्या आहे, ठीक आहे. सो मेन रिझन काय सांगितलं तुम्हाला, ॲप्टिट्यूड रिझनिंग, त्यामध्ये 15 पैकी 7 ते 8 क्वेश्चन्स बरोबर येणं आणि त्यातल्या त्यात जो मॅथ्सवाला पार्ट आहे, रेशो प्रपोर्शन असेल, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट असतील, याचे फॉर्म्युले पाठांतर नसणं, हे एक रिझन होतं कमी स्कोअर येण्यामागचं. दुसरं जे रिझन स्कोअर कमी येण्यामागचं ते रिझन होतं GSचे मार्क्स. GSमध्ये होतं काय आहे की आपण प्रिपरेशन खूप सारं करतो, रीड खूप सारं करतो, बट एक्झामला काहीतरी वेगळंच विचारतात, करंट अफेअर्स वेगळेच येतात. हा थोडा असा पार्ट आहे ज्यामध्ये माझी पण इतकी एक्सपर्टीज नाही आहे, टेक्निकलमध्ये बऱ्यापैकी एक्सपर्टीज आहे. GSमध्ये काय होतं की आपल्याला मार्क्स येणं हे शुअर नसतं, की काय विचारतील एक्झामला हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे हा पार्ट जो आहे हा तुमचा नॉलेज बेसवरती तुम्ही किती कव्हर करताय यावरती बेस आहे. थर्ड पार्ट जिथे तुमचा स्कोअर कमी आला, टेक्निकलमध्ये आता सांगायचं झालं तर 40 पैकी प्रत्येक शिफ्टमध्ये जवळपास 30 प्रश्न असे होते जे एकदम इझी होते. एकदम म्हणता येणार नाही, बट जे
डुएबल होते, ज्याचा ॲन्सर तुम्ही देऊ शकतात. जर थोडा विचार केला तर 30 क्वेश्चन सिली मिस्टेक्स अवॉइड जर केला तर प्रत्येकाला वाटत असेल, जे मागच्या 3-4 वर्षापासून 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करताय, प्रत्येकाचं हेच म्हणणं झालं की सर 30-32 क्वेश्चन तर करेक्ट यायलाच पाहिजे होते, बट सिली मिस्टेक झाल्या म्हणून 25 वरती आलो, किंवा मग अनेक छोट्या छोट्या चुका ज्या टाईम प्रेशरमुळे होतातच, या चुकांमुळे मी 30 क्वेश्चनवरती येऊन पोहोचलो. उरलेले 8 ते 10 क्वेश्चन, 7-8 क्वेश्चन्स काही शिफ्टमध्ये असे होते जे नवीन होते. नवीन म्हणजे तुमच्या नोट्समध्ये नव्हते, असा टॉपिक तुम्ही कधी रीडच केलेला नव्हता, किंवा खूपच लॉजिकल बेस होते. त्यात एन्व्हायरमेंटल स्टडीजवरती जास्त क्वेश्चन्स बघायला मिळाले. सर ग्राफिक्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा आम्ही डिटेल स्टडी केलेला नव्हता, बट ग्राफिक्सवरती त्यांनी डेप्थमध्ये क्वेश्चन विचारले, त्यामुळे ते माहिती नव्हते. किंवा मग ऑटोकॅडच्या काही कमांड्स होत्या ज्या आम्ही रीड केलेल्या नव्हत्या, त्यावरती क्वेश्चन्स आले. हे झालं तुमचं टेक्निकल. टेक्निकलमध्ये हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये मुलांना थोडा कमी स्कोर आलेला आहे. ठीक आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर जो नवीन टॉपिक असतो, नवीन टॉपिक किंवा नवीन असाच टॉपिक जो तुमच्या नोट्समध्ये नाही आहे, तो इतर कुणाच्याच नोट्समध्ये असेल ही शक्यता फार कमी असते. कारण मार्केटमध्ये जर बघितलं तर आता मुलं कम्युनिकेट करून, एकमेकांशी संपर्क करून अभ्यास करताय, नोट्स सर्क्युलेट होत आहे, जवळपास सगळे मुलं सेम नोट्स यूज करताय, सेम मटेरियल यूज करताय, त्यामुळे तिथे प्रॉब्लेम येत नाही. नवीन क्वेश्चन, नवीन टॉपिकवरती प्रॉब्लेम येत नाही. तुमचा कट ऑफ जो आहे तो अगदी त्या पद्धतीनंच लागतो, तिथे टेन्शन नसतं. स्कोर कमी येणं कशामुळे, जे नवीन आलेले टॉपिक्स आहे, यापेक्षा वाईट काय आहे, तुम्हाला माहिती असलेल्या टॉपिकमध्ये सिली मिस्टेक्स होणं. मी तुम्हाला आता थोडक्यात ब्रेकडाऊन करून सांगतो. ज्या मुलाचं सिलेक्शन होणार आहे आणि ज्या मुलाचं सिलेक्शन होणार नाही, दोघांमध्ये फरक जो पडणार आहे, हा फरक नवीन टॉपिक्समुळे किंवा नोट्समध्ये नसलेल्या टॉपिक्समुळे पडणार नाही. फरक कुठे पडेल, ज्याने सिली मिस्टेक्स कमी केल्या. सिली मिस्टेक्स कमी केल्या म्हणण्यापेक्षा पूर्णपणे अवॉइड केल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचा जो पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, रेशिओ प्रपोर्शनचे फॉर्म्युले लर्न केलेले नव्हते, बट ज्याचं सिलेक्शन होणार आहे त्या मुलाने ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचा अभ्यास मागच्या 2-3 वर्षात अशा पद्धतीनं केला की टॉपिक वाईज करत 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 तो इथपर्यंत जाऊन पोहोचला की त्याने सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रपोर्शन, रेशिओ हे सगळे फॉर्म्युले त्याचे लर्न होते. त्यामुळे तो कुठेतरी ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये 15पैकी 13 मार्क्स, 15पैकी 14 क्वेश्चन्स घेऊन गेला. मग तिथे 7-8 क्वेश्चनचा डिफरन्समुळे ते 2 मार्क्स जर बघितले तर 10-12 मार्क्सचा डिफरन्स पडतो, बरोबर की नाही. सिली मिस्टेक्सचे त्याने 4-5 क्वेश्चन जर करेक्ट केले टेक्निकलमध्ये तर ते कुठेतरी 7 ते 8 मार्क्सचा तिथे त्याला ॲडव्हान्टेज मिळतो. स्वतःला ॲनलाइज करायचं आहे, पेपर घ्यायचा TPAचा व्यवस्थित. सिली मिस्टेक्स झालेल्या असतील तर त्या लिहा नोटबुकवरती. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं, स्वतःच्या ब्रेनला कळू द्या माझी चूक होते कुठे आहे. जर सिली मिस्टेक्स केलेल्या आहेत, येणारा टॉपिक जर मी चुकवलेला आहे तर माझं काहीतरी चुकतं आहे, परत परत मी तीच चूक करतो आहे. सर सिली मिस्टेक्स इम्प्रूव्ह करू कशा, खूप साऱ्या टेस्ट दिल्या, खूप सारे PYQ सॉल्व्ह करतो आहे, तरी सिली मिस्टेक सुधारत नाही आहे. मग सिली मिस्टेक कोणत्या टाईपच्या करतो आहे, कॅल्क्युलेशनमध्ये करतो आहे की मला आठवत नाही आहे, आठवत नाही तर मी रिव्हिजन करेल, कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक करतो आहे, स्टॉपवॉच लावेल, पुन्हा प्रॅक्टिस करेल. ॲप्टिट्यूड रिझनिंगचे जे टॉपिक्स नवीन आले मग सोडायचे नाही आहे ते आता BMCसाठी, त्या BMCकडे येतो मी डिटेलमध्ये. ठीक आहे. हे झालं तुमचं TPAचं ॲनालिसिस. मग सर ह्या TPAच्या चुकांमधून आम्हाला BMCसाठी काय शिकायला मिळेल आणि आम्ही BMCसाठी कोणती चूक अवॉइड करू, किंवा BMCसाठी आमचा रोडमॅप काय असला पाहिजे पुढच्या 1 महिनाभरासाठी. आता प्रत्येक पेपर हा वेगळा असतो आणि प्रत्येक पेपरच्या तुमच्याकडनं असणाऱ्या एक्सपेक्टेशन्स ह्या वेगळ्या असतात. BMCचा पेपर जर बघितला तर इथे तुम्ही पुढच्या 1 महिनाभरामध्ये किती वेळा रिव्हिजन करणार आहात, महिनाभरामध्ये तुम्ही किती मॅरेथॉन सेशन्स करणार आहात, महिनाभरामध्ये तुम्ही किती शॉर्ट नोट्स यूज करणार आहात, महिनाभरामध्ये तुम्ही किती वेळ अभ्यास करणार आहात, या सगळ्यांपेक्षा इम्पॉर्टंट फॅक्टर जो मला वाटतो, मी जर BMCचा पेपर देत असतो तर मी काय विचार केला असता, सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो मला वाटतो तो आहे तुम्ही BMCचा पेपर अटेम्प्ट कसा करणार आहात. म्हणजे सर BMCचा पेपरचं जर तुम्ही स्वरूप बघितलं तर तुमच्याकडे 90 मिनिट्स आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत. 100 क्वेश्चनपैकी 60 क्वेश्चन्स हे टेक्निकलचे आहेत, 40 क्वेश्चन हे नॉन टेक्निकलचे आहेत. 40 नॉन टेक्निकलमध्ये 20 हे तुमचे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड आणि 20 हे तुमचे GS-GKचे असणार आहेत. आता याला फर्दर ब्रेकडाऊन जर केलं तर तुम्हाला 60 टेक्निकलचे क्वेश्चन्स हे 54 मिनिट्समध्ये सॉल्व करायचे आहेत आणि उरलेले 40 नॉन टेक्निकलचे प्रश्न हे तुम्हाला 36 मिनिट्समध्ये सॉल्व करायचे आहेत.
मग गेम चेंजर तुम्ही पेपर अटेम्प्ट कसा करणार हे कसं ठरणार आहे सर? आज प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी जी गोष्ट सांगतोय ती करून बघा. जर तुम्हाला खरंच वाटत असेल BMCमध्ये आपला स्कोअर आला पाहिजे तर प्रत्येकाने ही गोष्ट ट्राय करायची आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये स्टॉपवॉच लावायचं, 60 कोणतेही टेक्निकलचे प्रश्न घ्या रँडमली. मग ते टॉपिक एक असला तरी चालेल, एका सब्जेक्टमधले 60 असतील किंवा सगळ्या सब्जेक्ट मिळून 60 असले तरी चालतील. ठीक आहे. तुम्ही भले असे क्वेश्चन्स घ्या जे तुम्ही आधी सॉल्व केलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. आणि तुमच्या स्टॉपवॉचमध्ये टाईम लावा 56 मिनिट्सचा आणि ट्राय करून बघा की 56 मिनिटमध्ये खरंच 60 क्वेश्चन्स सॉल्व होतात का? मी लिहून देतो, सॉल्व होणार नाहीत. कोणते क्वेश्चन्स? जे ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत ते सुद्धा 56 मिनिटमध्ये 60 सॉल्व होणार नाहीत जर तुम्ही 1 बाय 1 सॉल्व करायला गेले तर. रिझनिंगला तुम्हाला 20 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 40 क्वेश्चन नॉन टेक्निकलचे, त्याच्यामध्ये 36 मिनिट तुम्हाला मिळतात. त्यात रिझनिंग 20 क्वेश्चन आहे, त्यात तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आहे, ब्लड रिलेशन आहे. BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ॲप्टिट्यूड रिझनिंगचा सिलेबस मेन्शन नाही आहे, टेक्निकलचा सिलेबस हा मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. मग तुम्हाला रिझनिंग, ब्लड रिलेशन, IBPS घेणार आहे एक्झाम, त्यामुळे तुम्ही POचे क्वेश्चन सॉल्व करत असाल, माहिती आहे. एक प्रश्न एका मिनिटामध्ये सॉल्व करणं शक्य नाही आहे. 20 प्रश्नांसाठी सपोज 36 पैकी तुम्ही 16 मिनटं जर याला देताय GSGKला, तर 20 मिनिटांमध्ये 20 प्रश्न तुम्हाला सॉल्व करणं शक्य नाही आहे. तुम्ही करून बघा. एक घ्या सिटिंग अरेंजमेंट, तुम्हाला माहिती आहे एक पॅराग्राफ असतो, त्यावरती 4-5 क्वेश्चन बनतात. ती अरेंजमेंट व्यवस्थित बनवणं, मग क्वेश्चन सॉल्व करणं. 20 मिनिटामध्ये 20 क्वेश्चन प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. मग सर, आम्ही कितीही रिव्हिजन केली, आमचे कितीही फॉर्म्युले पाठ असले, आमचं टेक्निकल कितीही स्ट्रॉंग असलं, आम्ही रिझनिंगची कितीही लेक्चर्स बघितले, सपोज लेक्चर बघितले, मला कन्सेप्ट कळाली की ब्लड रिलेशनमध्ये आंट कुणाला म्हणतात, रिलेशन काय असतात, ब्रदर्स, ते जे सगळ्या गोष्टी आहेत, टेक्निकल टर्म्स माहिती आहे, बट ॲप्लिकेशन कुठे आहे? जसं क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह तुम्ही कितीही वेळेस बघितला, तो स्वतः जोपर्यंत आपण खेळणार नाही तोपर्यंत कव्हर ड्राईव्ह मला येतो की नाही हे समजणार नाही, बरोबर की नाही? अगदी तसंच तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे, तुम्हाला त्या मिनिटांमध्ये, त्या वेळेमध्ये पेपर सॉल्व करता आला पाहिजे. सर मग यासाठी काय करायचं आहे? यासाठी तुम्हाला आजपासून मी जे सांगतो आहे ती प्रॅक्टिस स्टार्ट करायची. BMCचा पेपर 90 मिनिट्सचा आहे ना, तुम्हाला रोज 90 मिनिट्स हे काढायचे आहेतच. सर 90 मिनिट्स कशासाठी? तुम्ही आजपासून रोज 90 मिनिट्समध्ये 100 क्वेश्चन सॉल्व करण्याचा ट्राय करणार आहात. फुल लेंथ टेस्ट सिरीज म्हणतात त्याला. मग फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये काय करायचं सर? रोज फुल लेंथ टेस्ट कुठून आणायच्या एवढ्या गरज नाही आहे. डिव्हाइड करा, 60 टेक्निकलचे प्रश्न, 56 मिनिट्स. काय करायचं? नोटबुक घ्यायची, 60 प्रश्न घ्यायचे. गरज नाही आहे ते सगळे सब्जेक्ट असले पाहिजे. त्या 60 प्रश्नांमध्ये एका सब्जेक्टचे असले तरी चालतील, एका युनिटचे 60 प्रश्न असले तरी चालतील. मी काय बोलतोय लक्ष द्या, नोटबुक घ्या, पेन घ्या. 60 प्रश्न हे एका युनिटचे असले तरी चालतील, 2 युनिट मिळून असले तरी चालतील, किंवा एक सब्जेक्ट मिळून असले तरी चालतील, बट ते 60 प्रश्न 56 मिनिटांमध्ये मला सॉल्व करायचे आहेत. दिस विल बी युअर स्ट्रॅटेजी फॉर नेक्स्ट 1 मंथ. बाकी तुम्ही दिवसभर अभ्यास करणार आहात, रिव्हिजन करणार आहात, ते वेगळं सांगायची गरज नाही आहे, बट तुम्हाला स्कोअर इम्प्रूव्ह करायचा असेल तर ही गोष्ट करावी लागणार आहे. 56 मिनिट स्टॉपवॉचमध्ये 60 प्रश्न लावून दिला, स्टॉपवॉच स्टार्ट केलं, बघा 56 मिनिटांमध्ये माझे 60 होत आहे का? जर नाही होते तर पेपर कसा अटेम्प्ट करेल हे ठरवा. आता मी इथे तुम्हाला ब्रेकडाऊन करून सांगतो हाऊ टू अटेम्प्ट द पेपर. जर मी असतो तर काय केलं असतं, किंवा पेपर अटेम्प्ट कसा केला असता BMCचा. 60 प्रश्न येणार आहेत बरोबर. 56 मिनिटांमध्ये 60च्या 60 प्रश्न रीड करून ऑप्शनसहित करेक्ट करणं नाही आहे शक्य. तुम्हाला टार्गेट करायचे आहे 45 ते 50 प्रश्न. 45 ते 50 प्रश्न. ठीक आहे. मग हे सॉल्व कसे करायचे सर? 45 ते 50 प्रश्न 2 पार्टमध्ये BMCचा पेपर द्यायचा आहे, 2 राऊंडमध्ये पेपर द्यायचा आहे. आणि ही प्रॅक्टिस हे केव्हा कळेल? पेपरच्या दिवशी हा कॉन्फिडन्स केव्हा येईल की 2 राऊंडमध्ये पेपर द्यायचा? हे आजपासून केलं तर कॉन्फिडन्स येईल. जो कोणी आजचा व्हिडिओ बघेल आणि पेपरच्या दिवशी डायरेक्ट जर ही कन्सेप्ट अप्लाय करेल तर त्याची फजिती होईल. आजपासून हे स्टार्ट करा 2 राऊंडमध्ये क्वेश्चन सॉल्व करायला. कसं सांगतो. 60 प्रश्न आहेत, टाईम चालू झाला.
क्वेश्चन रीड केल्या केल्या जर मला ॲन्सर माहिती आहे, राऊंड 1 मधले क्वेश्चन सांगतोय. पहिला प्रश्न रीड केला ॲन्सर माहिती. एक्झाम्पल देऊन सांगतो. क्वेश्चन सपोज सिमेंट या टॉपिकमधला आहे. विच ऑफ द फॉलोइंग बोक कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लॅश सेटिंग. सगळ्यांना माहिती आहे C3A ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट. रीड केल्या केल्या ऑप्शन माहिती मला, C3A इज द ॲन्सर, टिक करेल, पुढे जाईल. बट क्वेश्चन जर एखादा फॉर्म्युला बेस्ड आहे, ज्यावरती छोटंसं न्यूमेरिकल आहे बट छोटं आहे, कारण IBPS आहे, न्यूमेरिकल तुम्हाला छोटेच येणार आले तरी, आणि सिम्पल न्यूमेरिकल असणार. बट आलं, न्यूमेरिकल आहे माहिती आहे, बट ते सॉल्व करायला वेळ लागणार आहे, फॉर्म्युला पण माहिती आहे, अशा क्वेश्चनला मी मार्क फॉर रिव्ह्यू करेल, पुढे जाईल. म्हणजे रीड करता करता सॉल्व द फॉलोइंग, रीड केल्या केल्या मी पुढे जाईल. एखादा क्वेश्चन आहे ज्यामध्ये 3-4 स्टेटमेंट आहे, आयडेंटिफाय, इनकरेक्ट, करेक्ट असं दिलेलं आहे, मग 4ही स्टेटमेंट रीड करावे लागतील, ॲनालाइज करावे लागतील, मग ॲन्सर द्यावं लागेल. माहिती मला की याचं सॉल्व करता येईल, नाही, मी मार्क फॉर रिव्ह्यू करेल, पुढे जाईल. पहिला राऊंड मी सांगतोय. क्वेश्चन रीड केला, तुम्हाला जर ॲन्सर माहिती, फॉर एक्झाम्पल अजून देतो. चौथा क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग क्ले मिनरल इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्वेलिंग आणि श्रिंकेज. माहिती मोंट मोरिलोनाइट. ॲन्सर टिक केलं, पुढे गेलो. बाकी 3 ऑप्शन बघायची पण गरज नाही आहे, बरोबर. पहिल्या राऊंडमध्ये हे क्वेश्चन सॉल्व करायचे. हे का सांगतोय मी, एक्झाम्पल देऊन सांगतो. सपोज तुम्ही पेपर स्टार्ट केला, पहिले 4-5 प्रश्न आहे जे तुम्हाला जमत आहे, न्यूमेरिकल बेस आहे, थोडे कन्सेप्च्युअल आहे, तुम्ही ते सॉल्व करताय. पहिल्या 10 प्रश्न अशा होते, तुम्ही पहिल्या 10 प्रश्नांना 15-20 मिनटं वेळ घालवून दिला, बरोबर. आणि तुमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस टाईम संपत आला, शेवटचे 10 प्रश्न जसे मी सांगितले 1 लाईनर होते, याचा ॲन्सर हे, याचा ॲन्सर ते, त्याचा ॲन्सर ते. पहिले 10 कन्सेप्च्युअलमध्ये तुम्ही 20 मिनटं घालून दिल्यामुळे झालं काय, शेवटच्या 10 इझी क्वेश्चन्सला तुम्हाला टाईमच मिळाला नाही, ते सॉल्वच करता आले नाही किंवा ते रीड पण करता आले नाही. होणार काय, पहिल्या 10 पैकी चान्सेस आहे 6-7 बरोबर येतील, बट शेवटचे 10 जर 1 लाईनर असतील तर चान्सेस होते की 10 पैकी 10 बरोबर आले असते. मग तुम्हाला शेवटच्या 10पर्यंत जायला टाईम मिळाला नाही. म्हणून काय करायचं आहे, रीड केला लगेच ॲन्सर येते, टिक. रीड केला लगेच ॲन्सर येते, टिक, पुढे. रीड केला ॲन्सर नाही येते, स्किप, किंवा ॲन्सर माहिती बट वेळ लागणारे, मार्क फॉर रिव्ह्यू. पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला शुअर करून घ्यायचं जे 1 लाईनर क्वेश्चन्स आहेत ते माझे टिक झालेले आहेत. मग तिथे तुम्हाला ते झाल्यानंतर तुमचा चालू होतो राऊंड 2, स्टेज 2. तिथे परत एकदा थोडंसं ओव्हरव्ह्यू करायचं. ओके, 56 मिनिट्समध्ये माझे 26 मिनिट गेलेले आहेत, 26 मिनिट गेले, माझे 30 क्वेश्चन सॉल्व झाले 1 लाईनर असल्यामुळे. मग उरलेल्या 30 मिनिट्समध्ये आता मला 30 क्वेश्चन सॉल्व करायचे, परत नवीन चालू करायचे की 30 मिनिट्स 30 क्वेश्चन्स. ठीक आहे, आता थोडं विचार करायचा. इथे तुमच्या मागे एक पॉझिटिव्ह सायकोलॉजी पण क्रिएट होईल की 30 माझे करेक्ट आहेत आणि 30 मिनिट क्वेश्चनसाठी 30 मिनिटचा वेळ पण आहे. ठीक आहे, मग इथून पुढे स्टेप बाय स्टेप लॉजिकल विचार करून तुम्हाला पुढचा पेपर काय करायचा आहे, अटेम्प्ट करायचा आहे. हे केव्हा होतं माहिती, केव्हा येते ही प्रॅक्टिस, ज्यावेळेस तुम्ही रोज 56 मिनिटचा, मागचा व्हिडिओ जर सगळ्यांनी बघितला असेल, जसं मी तुम्हाला बोललो होतो की गेटसाठी मी टोटल 22 दिवस फुल लेंथ टेस्ट सिरीज देत होतो 3 तासाची, त्याच वेळेमध्ये ज्या वेळेमध्ये माझा गेटचा पेपर होता. त्यामुळे सवय अशी झाली होती की गेटचा पेपर वा जस्ट 23rd डे फॉर मी, फक्त जाऊन पेपर देऊन यायचा. आता तुम्हाला हेच BMCसाठी करायचं आहे. पुढच्या महिनाभरामध्ये रोज 60 प्रश्न 56 मिनिटांमध्ये टार्गेट ठेवायचं आहे, सॉल्व करायचे. सर आज 56 मिनिटांमध्ये 40 झाले, सर मग ते करता करता एवढ्या सिली मिस्टेक झाल्या, सर 56 मिनिटामध्ये मग 45 होतील, मग 50 होतील. मग कळायला लागेल तुम्हाला कोणता क्वेश्चन स्किप करायचा असतो, कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असतो, कोणता क्वेश्चन हा मार्क फॉर रिव्ह्यू करायचा आहे. हे तुम्हाला कधी कळेल, ह्या पुढच्या महिनाभरात कळेल. तुम्ही आज स्ट्रॅटेजी ऐकली आणि डायरेक्ट पेपरला अप्लाय केली तर अजून जास्त फजिती होईल. त्यामुळे त्यांनीच ही स्ट्रॅटेजी पेपरला यूज करायची आहे, जे आजपासून टाईम बाउंड प्रॅक्टिस सुरू करणार आहेत. टेक्निकलसाठी हे झालं. नॉन टेक्निकलवरती येऊया. 40 प्रश्न 36 मिनिट. नॉन टेक्निकल अटेम्प्ट करत असताना अगोदर GS GKचे प्रश्न घ्यायचे. का सर, तिथे शुअर शॉट आहे. रीड केलं, एखादी तारीख विचारली आहे, ॲन्सर माहिती, टिक करेल, पुढे जाईल. नाही माहिती, स्किप. तारीख, एखादा करंट अफेअर असेल, मुंबईच्या जॉग्रफीवरती प्रश्न असेल, ॲन्सर माहिती, सिलेक्ट करेल, पुढे जाईल. जेवढं शक्य लवकर होईल तेवढं लवकर तुम्हाला ते 20 प्रश्न GS GKचे वाचून मोकळे करायचे. जे माहिती आहे ते ॲन्सर टिक करून द्यायचे, जे नाही माहिती ते सोडून द्यायचे. ठीक आहे, मग यायचं रिझनिंगवरती.
आणि मग रिझनिंगचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला स्टार्ट करायचं. व्यवस्थित शांतपणे रिझनिंगचं जर सिटिंग अरेंजमेंट असेल तर 3-4 मिनिटांचा वेळ घ्यायचा, पेपरवरती ते व्यवस्थित मांडायचं, मग त्याच्यावरचे 5 क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व करायचे. हे केव्हा होईल? पुन्हा आजपासून तुम्हाला रिझनिंगचे 20 क्वेश्चन 20 मिनिटांमध्ये सॉल्व करण्याचा ट्राय करायचा आहे. कोणीही व्हिडिओ लेक्चर्सवरती अवलंबून राहणार नाही आहे रिझनिंगसाठी, की सर सांगताय समोरचे सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन सॉल्व करून दाखवताय, मी हाताची घडी घालून बसलेलो आहे, हां मग हा लेफ्टला आहे हा राईटला आहे, बरोबर आहे सर, बरोबर सांगताय सर. एक क्वेश्चन एक्सप्लेन करायला 7-8 मिनिटांचा वेळ घेत आहे. पेपरमध्ये तुमच्याकडे 7-8 मिनिटं नाही आहे. हां, तुम्ही एक्सप्लेनेशन बघा, कधी एकदा क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व करा, की मला किती वेळ लागतो आहे 5 प्रश्न सॉल्व करायला. मग जर सपोज माझा वेळ जास्त लागतो आहे, मग सरांचं बघा की सर काय ट्रिक सांगताय, ती ट्रिक यूज करून लवकर होत असेल तर ती यूज करा, नाही तर तुमचा वे परफेक्ट आहे. रिझनिंग ब्लड रिलेशनच्या क्वेश्चनसाठी मॅरेथॉन सेशन्स व्हिडिओ लेक्चर्स बघून काही होणार नाही आहे. सर कोणता कोर्स रेफर करू? कोर्स नक्की रेफर करा, कधी तुमचं लॉजिक डेव्हलप होत नसेल तर. कारण तुम्हाला 20 मिनिटामध्ये ॲटलिस्ट 20 क्वेश्चन सॉल्व करायचे. सर तुम्हाला 7-8 मिनिटात एक क्वेश्चन एक्सप्लेन करता, ही गोष्ट तुम्ही कधी विचारात घेणार आहे? मग परत TPA सारख्या मिस्टेक करायच्या नसतील तर ह्या गोष्टी तुम्हाला आजपासून स्टार्ट कराव्याच लागतील. कारण TPAमध्ये काय झालं आहे, सर टाईमच्या प्रेशरमध्ये रिझनिंगचे क्वेश्चन चुकले, सर टाईम मिळाला नाही म्हणून टेक्निकलमध्ये सिली मिस्टेक्स झाल्या टाईम प्रेशरमध्ये. आजपासून जर तुम्ही रोज 90 मिनिट्स द्यायला तयार असाल, रोज 90 मिनिट्स स्वतःला द्यायला तयार असाल, तर तुमचं BMCचं प्रिपरेशन हे परिपूर्ण असणार आहे. म्हणजे काय? रोज 20 रिझनिंगचे क्वेश्चन, 40 टेक्निकलचे क्वेश्चन आणि 20 GS GKचे क्वेश्चन. डेव्हलप काय करायचं आहे? 90 मिनिट द्यायचे कशासाठी आहे? यासाठी नाही की मला येतं किती, माझं चुकतं किती, माझं पाठांतर किती, माझी रिव्हिजन किती. हा एक पार्ट तर आहेच, बट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे हाऊ आय एम गोइंग टू अटेम्प्ट 100 क्वेश्चन्स इन 90 मिनिट्स. कशा पद्धतीनं मी माझं लॉजिक डेव्हलप करू की जेणेकरून माझे 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न हे सॉल्व होतील. 100च्या 100 करेक्ट नाही करायचे आपल्याला 75 ते 80चं टार्गेट ठेवून चालायचे. 80-85चं ठेवलं तरी काही हरकत नाही आहे, बट ते कधी होईल तुम्हाला उद्याच कळायला पाहिजे. उद्या बघा, आज व्हिडिओ बघितल्यानंतर ट्राय करा, 90 मिनिट लावा, बघा किती जणांचे 60च्या वरती प्रश्न करेक्ट येत आहे, करून बघा. काय करा, 90 मिनिटचा स्टॉपवॉच लावा, 20 टेक्निकल 40 म्हणजे 20 GS GK, 20 रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि 40 टेक्निकलचे प्रश्न घ्या, रँडम घ्या, कोणतेही घ्या. हवं तर जे सॉल्व केलेले आहेत ते घ्या, मी तर हेच सांगतोय, जे सॉल्व केलेले आहेत ना ऑलरेडी ते क्वेश्चन्स घ्या आणि वेळ लावून बघा. 60च्या वरती किती जणांचा स्कोअर येतो चेक करून बघा. जे मुलं अभ्यास करताय ना, ज्यांना BMC काढायची, सर किती येतात 60च्या वरती, आणि मग तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल, अरे यार मी मॅरेथॉन सेशन्स बघून करतो काय, का मी हे लेक्चर्स बघतोय, व्हिडिओ लेक्चर्स, ते तर ऑलरेडी पार्ट आहे, तेच तुम्ही त्या व्हिडिओतून बघताय, बट ते सॉल्व करायची प्रॅक्टिस कोण करेल? बरोबर की नाही? सो स्टार्ट प्रॅक्टिसिंग फ्रॉम टुडे. परत एकदा पूर्ण व्हिडिओची समरी तुम्हाला सांगतो. समरी हीच आहे की BMCचा पेपरसाठी तुम्हाला रिव्हिजन कशी करायची, त्यानंतर नोट्स कोणत्या यूज करायच्या, हे सगळं आता तुम्हाला माहिती आहे. मार्केटमध्ये नोट्स आहेत, रिव्हिजन स्ट्रॅटेजीज आहेत, सगळं आहे. बट पेपर कसा अटेम्प्ट करायचा, हाऊ टू अटेम्प्ट BMC पेपर इन 90 मिनिट्स, हे आज ठरवायचं आहे. पेपरवरती लिहून घ्या. आजपासून रोज 90 मिनिटांची प्रॅक्टिस असणार आहे. 100 क्वेश्चन सॉल्व करायचे, त्यामध्ये 56 मिनिटमध्ये 60 टेक्निकलचे प्रश्न. अटेम्प्ट करत असताना 2 राऊंडचं लॉजिक तुम्हाला सांगितलं. राऊंड 1मध्ये असे प्रश्न रीड केला, ॲन्सर माहिती. राऊंड 2मध्ये असे मार्क फॉर रिव्ह्यू कोणते, बट राऊंड 1मध्ये मार्क फॉर रिव्ह्यू कोणते करत चालायचे, ते क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू करत चालायचे जे सॉल्व करता येणार आहे बट वेळ लागणार आहे. आणि तिसरी कॅटेगरी कोणती असेल, जे कधीच वाचलेले नाही आहे, त्याला काहीच नाही करायचं, ते रेड दिसेल तुम्हाला पेपरमध्ये. म्हणजे जे रेड दिसेल त्याकडे दुसऱ्या राऊंडमध्ये पण बघायचं नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये फक्त जे पर्पल होतात, मार्क फॉर रिव्ह्यू केल्यानंतर जे पर्पल होतात, कलर दिसतो ना तिथे, त्या क्वेश्चनमध्ये जाईल, डायरेक्ट जंप करेल. अरे हा मार्क फॉर रिव्ह्यू केला आहे दुसऱ्या राऊंडमध्ये, हा क्वेश्चन सॉल्व करायचा बाकी, मला येतो बट सॉल्व करायचा बाकी, हा मार्क फॉर रिव्ह्यू पर्पलवाला. रेडवाले परत रीड करून टाईमपास करणार नाही, कारण ते असे आहेत नवीन टॉपिकमधनं आहे. हां, सेकंड राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा तुमच्याकडे वेळ मिळतो आहे, मग थर्ड राऊंडमध्ये ते रेडवाल्यांमध्ये लॉजिक लावायचे, लॉजिक लावा, तुक्का मारायचा, तुक्का मारा. हे 3 कलर ग्रीन, पर्पल, रेड. पहिल्या राऊंडमध्ये ग्रीन कोणते करायचे, ज्याचा ॲन्सर माहिती आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये कोणते, जे पहिल्या राऊंडमध्ये पर्पल केले की ॲन्सर माहिती होतं बट वेळ लागणार होता. आणि रेडवाले कोणते, जे मला माहितीच नाही आहे, ज्या कन्सेप्ट मी रीडच केल्या नाही, त्याकडे मी दुसऱ्या राऊंडमध्ये बघणार पण नाही, इथे मी माझा टाईम सेव्ह करेल. हे आजपासून स्टार्ट करायचं आहे. कधीपासून? आजपासून.
नंतर पुढची स्ट्रॅटेजी 20 रिजनिंगचे प्रश्न 20 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तुम्ही थोडा जास्त वेळ घेऊ शकतात, बट ट्राय करा. ट्राय तर करून बघा किती करेक्ट येतात 20 मिनिटांमध्ये. आणि 16 मिनिटांमध्ये 20 GS-GKचे प्रश्न. हे तुम्हाला आजपासून स्टार्ट करायचं आहे. ही स्ट्रॅटेजी पुढचा महिनाभर फॉलो करायची. या व्यतिरिक्तही काही डाऊट्स असतील TPA-बद्दल, BMC-बद्दल, अजून दुसऱ्या कुठल्या एक्झामबद्दल, की जे मुलं नवीन स्टार्ट करताय, सर प्रिपरेशन कसं स्टार्ट करू, काय करायचं असतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. इंस्टावरती DM करा, टेलिग्रामवरती DM करा, ग्रुप जॉईन करा. आपण सगळे डाऊट सॉल्व करण्याचा ट्राय करूया. सो ही स्ट्रॅटेजी आवडली असेल, जे मुलं प्रिपरेशन करताय त्यांच्यासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.